साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। ना सेवा सुविधा ना हक्काचं घर, त्यांची तिसरी पिढी स्मशानातच। मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडणारी जवळपास 8 कुटुंबे सोलापूर शहरात राहत आहेत। या कुटुंबापैकी एका कुटुंबाचे काही अंश पुनर्वसन झाले, तर उर्वरित कुटुंबांना ना सेवा सुविधा ना हक्काचं घर आहे। शैक्षणिक, उद्योग आणि शेती व्यवसाय लाभलेल्या सोलापूर शहरात बहुतांश स्मशानभूमीत 1-2 कुटुंबे देखभालीचं काम पाहत आहेत। मात्र हे कुटुंबे दुर्लक्षित राहिली आहेत। या कुटुंबापैकी काहींचं घर आहे स्मशानभूमीत आहेत, तर काहींचं बाहेर भिंतीलगत आहेत। शहराची हद्दवाढ 1 मे 1993 साली झाली। 11 गाव ही महानगरपालिकेच्या अंतर्गत आली। तिथून या गावाचं नगर झालं। मात्र त्यांची आता सुधारणा होत आहे। या शहरात जवळपास 18 स्मशानभूमी असून तुळजापूर नाका, पद्मशाली, पुणा नाका, मोदी, कुमटे अशा 6 स्मशानभूमीत विद्युत दाहिनी आहे। विद्युत दाहिनीच्या स्मशानभूमींना सोलापूर महानगरपालिकेने काही कर्मचारी पुरवले आहेत। आजोबा डोप्पा हे एक शेतमजूर म्हणून काम करीत होते। ज्या शेतात काम करीत होते त्याच शेतात स्मशानभूमी झाली। त्यामुळे शेतमजूर आजोबा हे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची कामे करू लागले। आता माझी तिसरी पिढी याच स्मशानभूमीत काम करत आहे, असे अंबादास डोप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्ते, अंबादास बुमाया डोप्पा, पद्मशाली स्मशानभूमीमध्ये तिसरा पिढी चालू आहे। आजचा वडील मी अंबादास बुमाया डोप्पा कोळा इथल्या महानगरपालिकाकडनं कुठल्या प्रकारच्या मानधनसुद्धा देत नाही, पण दरमहा आम्हाला 4,000 रुपये पगार आहे। 4,000चा पगार आम्ही काम करत आहोत। आम्हाला पगारची अजूनसुद्धा काही वाढ नाही। मी पगार वाढ करण्याची शासनाकडे विनंती करत आहे।